हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव साजरे होतात। मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणजे होळी। अनिष्ट प्रथा आणि वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि अज्ञानाची राख रांगोळी करण्याचा दिवस म्हणून होळी सणाकडे पाहिलं जातं। महाराष्ट्रात घरोघरी आणि सार्वजनिक स्वरूपात होळी साजरी होते। आज होळीच्या दिवशी कोल्हापुरातील अनेक गल्लीबोळात लहान मोठ्या होळ्या प्रज्वलित करण्यात आल्या, तर अनेक कुटुंबांनी आपल्या दारातच विधिवत होलिकोत्सव साजरा केला। मराठी महिन्यातील शेवटच्या महिन्यात अर्थात फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी किंवा शिमगा। फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात। थंडीला निरोप देणारा आणि वसंत ऋतूचं स्वागत करणारा होळीचा सण उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरा होतो। उत्तरेकडील राज्यांमध्ये होळी हा 2 दिवसांचा सण रंगोत्सव म्हणून साजरा होतो, तर महाराष्ट्रात होळीच्या दिवशी अग्निपूजन करून लहान मोठ्या होळ्या पेटवल्या जातात। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड आणि 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे। वाईट प्रवृत्तीच्या होलिकेचा अग्नीनं अंत केला, तर सगुणाचं प्रतीक असलेल्या भक्त प्रल्हादाला अभय मिळालं, अशी या सणामागची आख्यायिका आहे। आज संध्याकाळी कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी लहान मोठ्या होळी पेटवण्यात आल्या। शहराच्या अनेक चौकात सार्वजनिकरित्या आणि पारंपरिक पद्धतीनं होळीचा सण साजरा झाला, तर अनेक कुटुंबांनी सुद्धा होळीच्या निमित्तानं घराच्या दारात अग्नीचं पूजन केलं। 2-4 शेणकुटं ठेवून त्याभोवती रांगोळी काढून पारंपरिक प्रथेनुसार घराच्या दारात होळी प्रज्वलित करण्यात आली। काही जणांनी या होळीला फुलांनी किंवा फुग्यांनी सजवलं होतं। पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आणि विधिवत पूजा करून होळी पेटवण्यात आली। विशेषतः कोल्हापूरच्या पेठांमध्ये आज घरगुती स्वरूपात होळी प्रज्वलित झाली, तर शहरातील प्रमुख चौकांमध्ये संध्याकाळी 7 नंतर टिमक्या वाजवत आणि शंखध्वनी करत होळीचा सण साजरा झाला। दरम्यान डांबरी रस्ता खराब होऊ नये यासाठी कोल्हापुरातील प्रिन्स क्लबच्या वतीनं अधांतरी होळी करण्यात आली। लोखंडी तिवईवर शेणी रचून मिरजकर तिकटी परिसरात झालेली ही होळी चर्चेचा विषय ठरली।